3 वर्षापूर्वी चिंचोडमध्ये झालं तेच जशास तसं राहुरीत झालं. ऐनवेळच्या नाट्यमय घडामोडींनी राहुरी पोटनिवडणुकीत निव्वळ ट्विस्ट निर्माण झाला नाही, तर राहुरीच्या राजकारणाला अक्कलाटणी मिळाली. पराजक्त तणपुरे ऐनवेळी भाजपला शरण गेल्यानं नवख्या अक्षय कडिल यांचा मार्ग मोकळा झाला. पहिल्या वहिल्या निवडणुकीत शिवाजीराव कडिलेंना हरवणाऱ्या तणपुरेंनी देवेंद्र फडणवीसांचा फोन येताच माघार घेतली. त्यामुळे अक्षय कडिलेंनी सुटकेचा निश्वास सोडला. पण इथेच मोठी गोम आहे. भाजपने कडिलेंची सुटका केली असं वाटत असतानाच कडिले ट्रॅपमध्ये तर अडकले नाहीत ना, असा नवा प्रश्न निर्माण झाला. भाजपने चिंचवडमध्येही असंच केलं होतं. त्यामुळेच आपण या व्हिडिओत भाजपचा पडद्यामागचा चिंचवड पॅटर्न काय, त्यामुळे कडिलेंची सुटका झाली की ते अडकलेत, तणपुरेंची माघार कोणाच्या पथ्यावर पडणार आहे आणि तणपुरेंच्या पदरात नेमकं काय पडलंय याचाच उलगडा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राहुरी पोटनिवडणूक लढणार म्हणत पराजक्त तणपुरे हे सोमवारी 6 एप्रिलला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळीच नॉट रिचेबल झाले. राहुरीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीला गेले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर तणपुरेंनी पोटनिवडणुकीतून माघार घेण्याबद्दल वाटाघाटी झाल्याचं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मतदारसंघातील प्रलंबित विकासकामं पूर्ण करण्याचं आश्वासन भाजपने दिल्याचा दावा केला. पण हे केवळ जनतेला सांगण्यासाठी दिलेलं वरवरचं कारण आहे. खरी डील ही यापेक्षा वेगळी आहे. कारण विकासकामासाठी आम्ही सत्तेत किंवा सत्ताधाराच्या बाजूने जातोय असं सांगण्याची महाराष्ट्रात फॅशन आली आहे. हे गेल्या 3-4 वर्षाच्या राजकारणातून स्पष्ट झालंय. तणपुरेंची ही माघार चिंचवड पॅटर्नसारखीच आहे. पडद्यामागचा चिंचवड पॅटर्न काय? ऑक्टोबर 2025मध्ये शिवाजीराव कडिल यांचं अकाली निधन झालं आणि राहुरीत पोटनिवडणूक लागली. भाजपने कोणतीही जोखीम न पत्करता त्यांचे चिरंजीव अक्षय कडिल यांना उमेदवारी दिली. इथेच खऱ्या अर्थानं चिंचवडच्या प्रयोगाची सुरुवात झाली. आता हा चिंचवडचा प्रयोग नेमका काय होता हे आपण जरा सविस्तर समजून घेऊया. 2022च्या अखेरीस चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं अकाली निधन झालं. रिक्त झालेल्या जागेवर उमेदवारीसाठी त्यांच्या घरातच पत्नी अश्विनी जगताप आणि लक्ष्मण जगताप यांच्यात मोठी रस्सेखेच सुरू झाली. त्यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अत्यंत हुशारीने या प्रकरणाची हाताळणी केली. कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर जनतेमध्ये एक मोठी भावनिक लाट असते. या सहानुभूतीच्या लाटेचा पूर्ण फायदा उचलण्यासाठी पक्षानं पहिल्या टप्प्यात अत्यंत सावधपणे पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. शंकर जगताप यांची समजूत काढण्यात आली. अश्विनी जगताप मोठ्या फरकानं विजयी झाल्या. चिंचवड पॅटर्नचा दुसरा अंक. पण चिंचवड पॅटर्नचा खरा चेहरा सर्वांसमोर आला तो 3 वर्षांनी झालेल्या 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीत. सहानुभूतीची ही लाट केवळ काही काळापुरती असते हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांना पक्क माहीत होतं. सार्वत्रिक निवडणुकीत भावनिक लाटेपेक्षा संघटनात्मक बांधणी आणि प्रशासकीय पकड अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात 2024च्या निवडणुकीत भाजपने कोणत्याही भावनिक दबावाला बळी न पडता विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचा पत्ता कट केला. त्यांच्या जागी अधिक सक्षम असलेल्या शंकर जगतापांना उमेदवारी दिली. कुटुंबात बंडखोरी होऊ नये म्हणून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं अश्विनी जगताप यांच्याकडून घरात कोणतीही नाराजी नाही असं जाहीर करून घेण्यात आलं. चिंचवड पॅटर्नचा पहिला अंक आणि दुसरा अंक यातून राजकारणात भावनांचा वापर हा केवळ तात्पुरत्या यशासाठी असतो. दीर्घकालीन सत्तेसाठी मात्र कठोर निर्णय घ्यावेच लागतात, ही गोष्ट सिद्ध झाली. मग राहुरीत अक्षय कडिले सुटले की अडकले? हा चिंचवडचा हुबेहूब प्रयोग आता राहुरीत अक्षय कडिल यांच्या बाबतीत घडतोय. शिवाजीराव कडिले यांच्या निधनामुळे राहुरी पोटनिवडणुकीत सहानुभूतीचा फॅक्टर आहे. या लाटेवर स्वार होण्यासाठी भाजपने पहिल्या टप्प्यात अक्षय कडिलेंना तिकीट दिले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार असलेल्या पराजक्त तणपुरेंनी ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे कडिलेंचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. हा चिंचवड पॅटर्नचा पहिला अंक आहे. याच पहिल्या अंकात कडिलेंना वाटतंय की आपण सुटलो, पण खरा धोका दडलाय तो दुसऱ्या अंकात. चिंचवड पॅटर्नच्या दुसऱ्या अंकावरही पडदा 2029च्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी उघडं होईल. कडिले 2026ची पोटनिवडणूक जिंकले तरी 2029 पर्यंत त्यांच्याबद्दलची सहानुभूतीची लाट ओसरलेली असेल. भविष्यात 2029मध्ये कडिले घराण्यातच अन्य एखादा अनुभवी सदस्य, विखे पाटील गटाचा एखादा निष्ठावंत उमेदवार किंवा छक्क पडद्यामागून फडणवीसांशी जुळवून घेणारे पराजक्त तणपुरे हे देखील भाजपच्या रणनीतीचा भाग बनू शकतात. त्यामुळे 2029मध्ये अक्षय कडिलेंना आपली उमेदवारी टिकवण्यासाठी केवळ वडिलांच्या नावावर अवलंबून राहता येणार नाही. स्वतःची ताकद सिद्ध करावी लागेल. अन्यथा अक्षय कडिलेंचंही अश्विनी जगतापसारखं होऊ शकतं. पराजक्त तणपुरेंची राजकीय कुंडी. मग 2029 पर्यंत तणपुरे काय करणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तणपुरे फडणवीसांच्या विकास आश्वासनाला शरण जाऊन लांब पल्ल्याच्या गाडीत बसलेत की फसलेत?
2024मध्ये पराभवानंतर तनपुरेंनी एकाच वेळी आक्रमक आणि संभ्रम निर्माण करणारी दुहेरी रणनीती आखली. त्यांनी मतदारसंघात जनआशीर्वाद यात्रा काढली, पण याच यात्रेत पक्षाचं चिन्ह न वापरता डोक्यावर भगवी टोपी आणि गळ्यात भगवं उपरणं वापरून थेट हिंदुत्ववादी मतांना साथ घातली. आपण लवकरच सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार आहोत असा संभ्रम त्यांनी जाणीवपूर्वक निर्माण केला. त्यामुळे पोटनिवडणुकीत तनपुरेच भाजपचे उमेदवार असणार असं म्हटलं गेलं. पण कडिलेंना भाजपचं तिकीट मिळाल्यानं तनपुरे सध्या वेटिंगवर पडलेत. भाजपकडून तनपुरेंना विधान परिषदेवर पाठवण्याचं आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे. 2029 पर्यंत तनपुरे मैदानात किती टिकाव धरून राहतात यापेक्षा अक्षय कडिलेंचा परफॉर्मन्स कसा राहतो यावरच राहुरीच्या राजकारणाचं पुढचं गणित अवलंबून आहे. कडिलेंनी काम करून दाखवलं तर मात्र तनपुरेंची पुरती फजिती होऊ शकते. चिंचवड पॅटर्नचा दुसरा अंक राहुरीत प्रत्यक्षात येण्यात मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. थोडक्यात काय तर तनपुरेंची माघार हा त्यांच्या सोयीच्या राजकारणाचा एक उत्तम नमुना आहे, तर कडिलेंना मिळालेली उमेदवारी हा चिंचवडच्या भावनिक राजकारणाचा केवळ पहिला टप्पा आहे. यातून त्यांची सध्या तरी सुटका झाली असली तरी भविष्यात अडकण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेच्या रवी मोरे यांनी अर्ज दाखल केलाय, तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही तनपुरेंचा पर्याय शोधून काढलाय. त्यामुळे सध्या तरी बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. तुम्हाला काय वाटतं? अक्षय कडिले खरोखरच 2029 मध्ये स्वतःचं अस्तित्व आणि उमेदवारी टिकवू शकतील की चिंचवडप्रमाणे त्यांचाही पत्ता कट होईल? तनपुरेंनी माघार घेऊन योग्य निर्णय घेतला की स्वतःची राजकीय ताकद कमी करून घेतली? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असंच पडद्यामागचं राजकारण समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब